श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. व्रतकथा. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवाय नमः. ही महालक्ष्मीची कहाणी. देवीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने आपल्या घरात सदैव वास करावा, घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून वाचावी आणि ऐकावी. या व्रताचे सर्व मनोकामना फलश्रुती होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा अनेक नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वापार युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे. सौराष्ट्र देशाचा राजा भाद्रशवा अतिशय शूर, दयाळू आणि प्रजादक्ष होता. वेदशास्त्रे, पुराणांचा त्याचा अभ्यास होता. देव, ब्राह्मण, साधुसंत त्याच्या राज्यात सुखी होते. त्या राजाच्या राणीचे नाव सूर्यचंद्रिका. राणी रूपाने सुंदर, सुलक्षणी आणि पतिव्रता होती, पण अतिशय अहंकारी होती. मागच्या जन्मात ती एका वैश्याची भार्या होती. क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई. एकदा ती रागाने घराबाहेर पडली. जंगलातून जाताना तिला काही सुवासिनी दिसल्या. त्यांनी श्री लक्ष्मी व्रत धरले होते. त्यांच्याबरोबर तिनेही हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली. कालांतराने त्याची परिस्थिती सुधारली. देवीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले. भाद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला. ती सुखात आणि ऐश्वर्यात लुळू लागली, पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणुसकी विसरली. त्यांना एकूण 8 अपत्ये झाली. 7 पुत्रांनंतर त्यांना एक कन्या झाली. कन्येचे नाव होते शांबाला. राजा राणी अगदी सुखी राहत होते. असे असताना एकदा देवीच्या मनात आले की आपण आता राणीची भेट घ्यावी. ती आपल्याला ओळखते की नाही हे बघावे. आपण तिच्या राजमहाली राहावे. त्यामुळे राजा आणखीन धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल. त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले. तिने फाटकी वस्त्रे घातली. माथी मळवट भरून काठी टेकत टेकत ती राजमहालाच्या दारी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने तिला विचारले, कोण ग तू बाई? कुठून आलीस? काय काम आहे? तुला काय हवे आहे? तेव्हा म्हातारीने रूप घेतलेली देवी म्हणाली, माझे नाव कमला. मी द्वारकेहून आले आणि मला तुझ्या राणीला भेटायचंय. तेव्हा दासी तिला म्हणाली, राणी साहेब तर महालात आहेत. तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. काय हा तुझा अवतार? तो पाहिला तर त्या तुला हकलूनच देतील. मला मात्र उगीचच बोलणी खावी लागतील. त्यापेक्षा तू इथेच आडोशीला थांब. थोड्या वेळाने मी त्यांना सांगेन. तिच्या या बोलण्याने म्हातारीला फारच राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. दरिद्रपणामुळे त्या दोघांचीही नेहमी भांडणी होत. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली. तिच्या या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची फार दया आली. नंतर माझ्या व्रतामुळे तिला ऐश्वर्य प्राप्त झाली. तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला. तिने लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघेही लक्ष्मी लोकात वैभवत राहिले. त्या पुण्यामुळे या जन्मी तिचा राजकुलात जन्म झालाय. नंतर ती राणी पदावर बसली, पण वैभवाने आणि अहंकाराने तिला त्या देवीचाही विसर पडला. ती कुणाचीही पर्वा करेनाशी झाली. लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे, पण मी आता परत जाते. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबवले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासेने तिला विचारले, मला सांगाल ते व्रत? मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत ती परत जाण्यास निघाली. त्याच वेळी राणी माला बाहेर आली. त्या दरिद्री म्हातारीला पाहताच तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली, ए थेरडे, कशाला आलीस तू इथे? जा इथून. चालती हो. आणि तिने
तिला राजवाड्यातून बाहेर हाकलून दिले. तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती कडक तेथून चालती झाली. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही. एवढ्यात म्हातारीला वाटेतच राजकन्या शांबाला भेटली. तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती म्हणाली, आजीबाई, रागवू नका. माझ्या आईचे वागणे चुकलेच. मी तिच्या वागण्याबद्दल तुमची क्षमा मागते. माझ्यावर दया करा. शांबालाचे ते नम्र शालीन वागणे म्हातारीला पाहून तिची दया आली. तिला आशीर्वाद देऊन तिने शांबालेला लक्ष्मी व्रत सांगितले. काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती सुधारली. तिने दासी पण सोडून दिली आणि ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालानेही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण सुरू केले. सर्व नेमधेम पाळून तिने लक्ष्मी व्रत पूर्ण केले. शेवटी व्रताचे उद्यापन केले. लवकरच शांबालेचे लग्न सिद्धेश्वर राजाचा पुत्र राजपुत्र मालाधराशी झाले. ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली. पण हळूहळू राजा भाद्रशिवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयाला गेले. त्यांचे भाग्यच फिरले. शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल करून भाद्रशिवा राजाला देशोघडीला लावले. ते दोघे अन्न पाण्यालाही महाग झाले. त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते. एक एक दिवस चिंतेत उगवत होता आणि मावळत होता. एक दिवस भाद्रशिवाला आपल्या कन्येला भेटावेसे वाटले. तिच्याकडे जावे, 4 दिवस राहावे असे वाटल्याने तो एकटाच निघाला. चालून चालून थकला भागलेला तो राजा शेवटी जावयाच्या राज्यात पोहोचला. थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठी झाडाखाली बसला. त्याच वेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आली असताना तिने त्याला पाहिले. दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने राजाला ही बातमी सांगितली. त्याचबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठविला आणि मोठ्या सन्मानाने भाद्रशिवाला राजवाड्यात आणले. त्याचा आदर सत्कार केला. राजकन्या शांबालाला वडील आल्यामुळे फार आनंद झाला. तिने त्यांची फार काळजी घेतली. मोठ्या सुखाने आणि आनंदात पाहुणचार घेत तो थोडे दिवस तिथे राहिला. काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्याच्या मनात आला. त्याने मुलीला तसे सांगितले. शेवटी त्यांच्या घरून तो परत जाण्यास निघालेला असताना शांबालाने त्याला धनाने भरलेला एक हंडा दिला. मजल दर मजल करीत भाद्रशिवा आपल्या घरी परत आला. तो धनाने भरलेला हंडा पाहून राणी चंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरचे झाकण काढले तर काय, आत फक्त कोळसेच निघाले. ते पाहून त्या दोघांनाही आपल्या कर्माला दोष दिला. पण त्यांचे दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे त्यांना जगणे नकोसे झाले होते. एक एक दिवस चिंतेत सरत होता. शेवट सूर्यचंद्रिकेलाही आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली. तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली. मोठ्या कष्टाने शेवटी ती मुलीच्या घरी पोहोचली. आईला पाहता शांबालेला फार आनंद झाला. तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे लत्ते दागदागिने दिले. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. शांबालाने लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले. तसेच आपल्या आईकडून लक्ष्मी व्रत करून घेतले. मुलीकडे थोडे दिवस राहून चंद्रिका परत आपल्या घरी गेली. पण मुलीने वडिलांना कोळसे भरलेला हंडा दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही याचा राग चंद्रिकेच्या मनात होता. लक्ष्मी व्रत केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारू लागली. त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी शांबाला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली. पण चंद्रिकेचे शांबालाने स्वागत काही मनापासून केले नाही. पण शांबाला काही आईवर रागवली नाही. 4 दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन ती आपल्या घरी गेली. घरी गेल्यावर मालधाराने तिला हंड्यात काय आहे हे विचारले. शांबालाने त्या हंड्यातले मीठ दाखवले. तेव्हा तो म्हणाला, हे काय, तू मीठ बरोबर आणलेस? त्यावर शांबाला म्हणाले, या मिठाचा काय उपयोग ते तुम्हाला आत्ता कळेलच. थोडे थांबा. हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातले आहे. त्या दिवशीच्या जेवणात शांबालेने कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही. मालाधराला ते अळणी जेवण आवडले नाही. ती मालाधराला म्हणाली, मिठानेच पदार्थाला चव येते. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमान राहावे. राजा मालाधराला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगला. आपल्या सेनापतीच्या सल्लामतीने
भाद्रशवा राज्याच्या शत्रूवर चढाई करून त्याने त्याला त्याचे संपूर्ण राज्य परत मिळवून दिले. त्याला त्या युद्धात भरपूर लूटही मिळाली. त्यांना मोठ्या सन्मानाने भाद्रशवाने सूर्यचंद्रिकेला घरी बोलावले. त्या दिवशी गुरुवार होता. मायलेकींनी दोघींनी लक्ष्मीव्रत करून पूजा आरती करून रात्री सागर संगीत नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केला. मालाधारांनी त्या दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले. या व्रतामुळे राजा राणीला त्याचे गत वैभव परत मिळाले, सुख समाधान लाभले, त्यांचे दुःखाचे दिवस संपले. अशा प्रकारे त्यांची साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफल संपूर्ण. जे लोक हे महालक्ष्मी व्रत मनभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल. पण हे व्रत नित्य नियमाने केले पाहिजे. लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर वरदहस्त सतत ठेवील. महालक्ष्मीची व्रताची ही कथा सुफल संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती.